प्रकरण 10. पवित्र आत्म्याने भरलेला एक सहाय्यक. आपल्या गरजेच्या वेळी पवित्र आत्मा आपला सहाय्यक आहे. योहान 14:16. एक पवित्र आत्म्याने भरलेली पत्नी स्वाभाविकपणे आत्म्याच्या गुणांनी परिपूर्ण असते आणि आपल्या पतीच्या गरजेच्या वेळी ती त्याच्यासाठी सहाय्यक ठरते. परमेश्वराने हव्वेला आदामासाठी अशीच सहाय्यक होण्यासाठी रचिले होते. एक चांगली सहाय्यक तीच असते जी त्वरित आपल्या पतीची असहायता आणि आवश्यकता बघते आणि मग तितक्याच तत्परतेने पुढे येऊन ती गरजही भागवते. तुमचे पती कितीही खंबीर असले तरीही जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा जीवनातील संघर्षांमध्ये कुणीतरी त्यांच्यासोबत उभे राहावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे ह्याची त्यांना खूप आवश्यकता असते. धन्य आहे ती स्त्री जी आपल्या पतीची अशी सहाय्यक बनू शकते. पण ही एक दुःखद बाब आहे की बऱ्याचशा स्त्रिया स्वतःच्याच दुःखात आणि परीक्षांमध्ये अशा रीतीने जखडलेल्या असतात की त्यांनाच त्यांच्या पतीकडून समाधान, सांत्वन आणि लाड करवून घ्यायला हवे असतात. अशा प्रकारे त्या स्वतःपासून स्वतंत्र होऊ शकत नाहीत आणि आपल्या पतीची कसलीही मदत करू शकत नाहीत. कित्येकदा ह्याचे कारण असेही असू शकते की त्या स्त्रिया आवश्यक नसणाऱ्या अशा अनेक जबाबदाऱ्या निभावतात ज्या टाळता येऊ शकतात आणि अखेर त्या अशा ओझ्याखाली दबल्या जातात जे त्यांच्यासाठी खूपच कठीण होऊन जाते. आपल्याला आपल्या मर्यादा जाणून घेणे आवश्यक आहे. आपण जे काम पूर्ण करू शकतो केवळ तेवढेच काम आपल्या हाती घ्यावे आणि आपल्या पतीलाच मदत करावी इतकेच पुरेसे नाही, तर परमेश्वराने आपल्याला आई ह्या नात्याने आपल्या मुलांच्या मदतीसाठी सुद्धा पाचारण केलेले आहे. आपली मुले जेव्हा काही बाबतीत पराभूत होऊन निराश होतात किंवा जेव्हा ती पाप करतात आणि आपल्याला त्यांच्या वागण्याद्वारे हताश आणि दुःखी करतात किंवा जेव्हा ती आपल्या अपेक्षांच्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा वेळी आपली मनोदशा कशी असते? मुलींचा जन्म झाला तर चीनमध्ये त्यांना नदीमध्ये टाकले जाते आणि भारतात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात किंवा मंदिरात टाकून देतात, कारण मुलाची अपेक्षा करणाऱ्या मातांसाठी ती एक घोर निराशा असते. जेव्हा आपले मूल आपल्याला एखाद्या बाबतीत निराश करते तेव्हा आपणही अशाच मातांसारखे वागतो का? एक मूल जे अपयशी ठरते किंवा दुसऱ्यांच्या तुलनेत जे स्वतःला तुच्छ समजते त्याला प्रेमाची, कनवाळूपणाची, समजून घेण्याची आणि देखभालीची जास्त गरज असते. असे नाही की त्याला नदीत टाकून द्यावे, तर त्याच्यासोबत जास्त वेळ घालवण्याची आणि जास्त प्रार्थना करण्याची आवश्यकता असते. आपला विश्वास असा असला पाहिजे की तो स्वामी जो कुंभार आहे, जगातील सर्वाधिक तुटलेल्या भांड्यालाही जोडून एक असे पात्र बनवू शकतो जे त्याच्या उद्देशांसाठी उपयोगी पडू शकते. तो आपल्या सर्वात जास्त हट्टी मुलातील कठोरता काढून त्याला आपल्या गौरवाचे पात्र बनवू शकतो. पवित्र आत्मा जो सहाय्यक आहे अशासाठी आला आहे की जे ह्या जगात अपयशी ठरले आहेत अशा आपल्या मुलांना परमेश्वरासाठी यशस्वी बनवावे. आणि आई म्हणून आपले हे पाचारण आहे की आपण आपल्या मुलांना ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे. किंवा एक दुसरे उदाहरण घेऊया. जेव्हा वडिलांना आपल्या मुलाला कठोरपणे शिस्त लावावी लागते तेव्हा अशा वेळी आपण त्या मुलाला ह्या प्रकारे धीर देऊन बिघडवू नये की ज्यामुळे त्याला असे वाटेल की त्याचे वडील त्याच्याबरोबर जरा जास्तच कठोरपणे वागत आहेत. काही माता तर अशा मर्यादेपर्यंतही पोहोचू शकतात की त्या रिबेकाप्रमाणे आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांना फसवण्यासाठीही भरीस पाडू शकतात. याकोबाविषयी बोलताना सहसा त्याला फसवणारा, धोका देणारा असे म्हटले जाते. पण त्याला धोका देण्याचे धडे शिकवणारं कोण होतं? एक निर्बुद्ध आई जी आपल्या पतीसोबत एकरूप नव्हती. ह्या गोष्टी आपल्याला शिकवण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत.
स्त्रीच्या स्वरूपात आपल्यामध्ये भावनात्मक ऊर्जेचा एक खूप मोठा खजिना लपलेला असतो. आपल्या पतीला त्रास देऊन स्वतःसाठी काही कामे करून घेण्यापेक्षा आपण त्या ऊर्जेला आपल्या मुलांचे ओझे आणि त्यांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे निवारण करण्यासाठी का खर्च करू नये? कारण मुलांनाही त्यांच्या अडचणी असतात आणि ते एकट्याने पेलण्यासाठी ती अजून खूप लहान असतात. तेव्हा त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज असते. आपली लढाई एका अशा शत्रूशी आहे जो आपले घर, आपली मुले आणि आपल्या कुटुंबाचा नाश करण्यासाठी दृढनिश्चयी आहे. आपल्याला हे मैदान सोडायचे नसून जोपर्यंत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य परमेश्वराच्या राज्यामध्ये सुरक्षित होत नाही तोपर्यंत आपण आपल्या खऱ्या शत्रूवरून नजर देखील ढळू देऊ नये. पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करीत असतो आणि सहाय्यक म्हणून आपण आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करायलाच पाहिजे. आपण या संघर्षाची तुलना रस्सी खेचण्याच्या सामन्याशी करू शकतो, ज्यामध्ये अंधकाराची शक्ती आपल्या मुलांच्या आणि पतीच्या विरोधात रस्सी खेच करत असते. आपण कुठल्या बाजूची रस्सी खेचत आहोत? आपल्या पती आणि मुलांच्या सोबत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याद्वारे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याद्वारे, की त्यांना त्रास देण्याद्वारे आणि ओरडण्याद्वारे त्यांच्या विरोधात आहोत? या संघर्षामध्ये आपल्याला कधीही निराश होण्याची आवश्यकता नाही, कारण पवित्र आत्मा सामर्थ्य देण्यासाठी सदैव आपल्यासोबत आहे. परमेश्वराची सर्व अभिवचने आपला आश्रय आहेत आणि आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी साक्षींचा एक मोठा ढग आहे. परमेश्वराची आपल्याबाबत जशी इच्छा आहे तशी आपल्यातील प्रत्येक स्त्री सहाय्यक बनू शकते. जेव्हा शेवटल्या दिवशी आपला पती आणि मुले जिवंत होऊन उठतील आणि आपण आपले सहाय्यक होण्याचे कार्य पूर्ण विश्वासूपणे केले आहे म्हणून धन्य म्हणतील, तेव्हा वर्तमानातील आपल्या सगळ्या वेदना आणि आत्मत्याग आपल्याला अगदी काहीच वाटणार नाहीत.